खऱ्या अर्थानं या आठवड्यात दमलेल्या बाबाची गोष्ट कोणाची आहे तर ती गणवेश मधल्या किशोर कदमची. कारण हा खरंच खूप दमलेला, धडपड करणारा असा बाबा आहे. वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूर जोडप्याचा मुलगा जो शाळेत शिकतोय त्याचा शाळेतला गणवेश, महिला पोलीस अधिकाऱ्याचा खाकी गणवेश आणि भ्रष्ट राजकीय वातावरणात सुद्धा टिकून राहिलेला प्रामाणिक राजकीय नेता त्याचा खादीचा गणवेश. मला कधी एकदा झेंडावंदन येतं असं झालंय. हा एवढा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करूया. तर म्हटलं तर हे 3 गणवेशांची गोष्ट आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याकडे गाव, तालुका, जिल्हा अशा पातळीवर आर्थिक स्तर तयार झाले, त्यातून विषमता आलेली आहे, त्याबद्दलची पण गोष्ट आहे. महिलांच्या बद्दल अढी अजूनही आहे, मग त्या कितीही वरच्या पदावर जाऊ देत, त्याचीही गोष्ट आहे. श्रमाला कशी प्रतिष्ठा मिळत नाही त्याचीही गोष्ट आहे. एकूण काय, या गणवेशावर ज्या सुरकुत्या आलेल्या आहेत ना त्याची ही खूप चांगली गोष्ट आहे. यात मुख्य भर आहे तो किशोर कदम, स्मिता तांबे आणि त्यांचा मुलगा यांच्या गोष्टीवर. वीट भट्टीवर काम करणारं हे जोडपं, त्यांचा मुलगा हुशार आहे, चुणचुणीत आहे, पण शाळेमध्ये जेव्हा झेंडावंदनासाठी भाषण करायला त्याची निवड होते तेव्हा त्याचे आई वडील काळजीत सापडतात. कारण भाषण करण्यासाठी हवा नवा कोरा गणवेश. यावेळी सगळ्यांची भाषणं मी लिहून देणार आणि हो, यावेळी सगळ्यांचा गणवेश नवा पाहिजे. तात्या, मी भाषण करणार आहे. अरे वा, मग बापाला सांगितलं का नाही? बाजारात नाही सांगणार की. जुनाच गणवेश नीट करून देते म्हणले ती. हे आणायचे कुठून? कारण कोणीच मदतीला धावून येत नाही. या काळजीत हे दोघे आई वडील आहेत, त्यांची धडपड सुरू आहे आणि त्या धडपडीत पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश आणि राजकारण्यांचा गणवेश कसा येऊन मिसळतो त्याची गोष्ट तुम्हाला गणवेश मध्ये बघायला मिळेल. अतुल जगदाळे जे कॅमेरामन आहेत त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आणि त्यांनी पहिल्या सिनेमात खूपच चांगलं काम केलंय. कुठेही पाल्हाळ लावलेलं नाहीये, फापट पसारा नाही, पटापट गोष्ट पुढे नेलेली आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्यामुळेच ग्रामीण वातावरणातला सिनेमा जरी असला तरी कोणत्याही प्रेक्षकाला आवडेल असा हा सिनेमा. यात कामं सुद्धा सगळ्यांनी खूपच चांगली केलेली आहेत. अगदी खास उल्लेख करायला पाहिजे तो बाल कलाकार तन्मय मांडेचा. पहिल्या सीन पासून शेवटपर्यंत या मुलाने जे काम केलं ना, अगदी मनापासून, अगदी मोठ्या माणसासारखं. मुक्ता बर्वे सुद्धा पोलीस अधिकाऱ्याच्या वेशामध्ये चांगली शोभून दिसली. किशोर कदमनी सुद्धा पुन्हा एकदा कमाल केलेली. मध्यंतरानंतर हा सिनेमा जो आहे थोडासा लांबलाय, पण या सगळ्या गोष्टी जर सोडल्या तर एक उत्कृष्ट सिनेमा बघण्याचा अनुभव तुम्हाला मिळेल. म्हणूनच या सिनेमाला मी देतोय 4 पॉपकॉर्न. यूट्यूबवर जा, अद्भुत सर्च कर, पॉपकॉर्न पे चर्चा दिसेल, बघ माझी आठवण येते का. पॉपकॉर्न पे चर्चा मध्ये तुला दिसतील रिव्ह्यूज, इंटरव्ह्यूज, ते लाईक कर, शेअर कर, कमेंट टाक, सबस्क्राईब कर, बघ माझी आठवण येते का.